तुमची मुलं वयात येईपर्यंत वाट बघू नका. तर ही गोष्ट प्रत्येक पॅरेंट्सने आपल्या मुलांना सांगितलीच पाहिजे. हे आहे लाईफ मॅन्युअल, ज्याच्यामध्ये वयोगटानुसार आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी डिस्ट्रीब्यूट केली आहे. 0 ते 25 एज पर्यंत असतं ब्रह्मचारी आश्रम. आणि ब्रह्मचर्याश्रमचा क्लिअर मिनिंग आहे ब्रह्मचर्य व्रत पालन करायचं. ज्या लग्नानंतर गोष्टी करायच्या त्या नाही करायच्या. या वया गटात फक्त आणि फक्त अध्ययन करायचं. ज्या एरियामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, शाळा, कॉलेज, क्लासेस, मास्टर्स करा, पीएचडी करा, तुम्हाला ज्या स्पोर्ट्समध्ये किंवा असे जास्तीत जास्त ज्ञान मिळवा आणि त्यामध्ये तुमचे स्किल्स अपडेट करा. आणि वयाच्या 25 वर्षापर्यंत तुमचं फोकस असलं पाहिजे की मी फक्त आणि फक्त अभ्यासच करेन, हा माझा कर्म आहे आणि धर्म आहे. आणि 25 ते 50 वयोगट नेक्स्ट फेज येते गृहस्थाश्रम. ह्याच्यामध्ये परिवार बनवला जातो, लग्न केलं जातं, बाळ केलं जातं. पण या वयोगटामध्ये आल्यावर 25 नंतर तेवढे तुम्ही वयाने परिपक्व झाले असतात, आर्थिकदृष्ट्या परिपक्व झाले असतात, विजडमने परिपक्व झाले असतात, तेवढं तुम्ही परिवार बनवण्या इतके काबिल झाले असतात. कारण ज्या गोष्टी 25 वयानंतर करायच्या त्या गोष्टी म्हणजे नाती बनवलं, ती जर तुम्ही 0 ते 25 मध्ये केलं तर तेवढी मॅच्युरिटी नसते, तेवढं विजडम नसतं. आणि ना धड अभ्यास होत ना धड रिलेशनशिप होतं. ते रिलेशनशिप करण्याचं नाहीच आहे. सो ही काळ्या दगडावरची रेषा आहे आणि हे प्रत्येक पॅरेंट्सने आपल्या मुलांना समजावलं पाहिजे की 0 ते 25 एज मध्ये नो रिलेशनशिप. 25 वर्षापर्यंत तू तू फक्त आणि फक्त एज्युकेशनवर जे काही तुमचं असेल एरिया ऑफ शिक्षण त्याच्यामध्ये फोकस कर आणि त्याच्यामध्ये तुझे स्किल्स डेव्हलप कर, ना की रिलेशनशिपमध्ये तुझी एनर्जी वेस्ट करू. सो 25 वयानंतर तेवढं मॅच्युरिटी आली की तेवढ्याच लेवलचं मॅच्युरिटी लेवलचं घेतलं. कारण ना 0 ते 25 एज मध्ये ना तुम्ही मॅच्युअर असता, त्याच लेवलची लोक तुम्ही अट्रॅक्ट करत असतात, तुमच्या लाईफ मध्ये असतात. इन्स्टेड 25 वर्षानंतर जेव्हा विजडम आल्यावर, मग तेवढे परिपक्व झाल्यावर तेवढ्या स्टँडर्डची लोक ही देखील तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतात. सो ज्या गोष्टी ज्या वयोगटात करायचं त्याच वयोगटात केलं पाहिजे. हे पॅरेंट्सने मुलांना एज्युकेट केलं पाहिजे आणि मुलांना ह्या गोष्टी समजवल्या पाहिजे. 25 वर्षापर्यंत बॉर्डर आखलीच पाहिजे. प्रत्येक पॅरेंट्सने आणि प्रत्येक किड्सने देखील हा चॅलेंज एक्सेप्ट केला पाहिजे. इट्स नॉट अ चॅलेंज, इट्स ओके. ते एज तसं असतं, पण तुम्ही जर अवेअरनेसने फक्त तुमच्या अभ्यासाकडे फोकस केला तर विषय संपला आहे. सो नक्की करा. प्रत्येक पॅरेंट्सनी ह्या गोष्टीचं पालन करा आणि मुलांना एज्युकेट करा. आणि मुलांनीही 0 ते 25 एज मध्ये ब्रह्मचारी आश्रम पाळा. ज्या गोष्टी लग्नानंतर करायच्या त्या नाही करायच्या. जे ज्या वेळे करायचं तेच करायचंय. थँक्यू.